नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज श्रावणी सोमवार, गोकुलाष्टमी उपवास. कृष्णाचा जन्म 12:35 होतो. त्यानंतर सर्व जगभर हा उत्सव साजरा करतात. आमच्या घरामध्ये आमच्या तिघांचाही उपवास असतो. 7 तारीख बघा 26/8/2024. उद्या दहीहंडी वगैरे बांधणार. आम्ही उद्या सकाळी गावाला जाणार आहोत. गावाला मग ठिकाणी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा होतो. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी ते कोकणातले शरद निवासे तुमचे स्वागत करत आहे. आज कामावरून 8:30 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर दिवसभर आमचा दोघांचाही उपवास होता. आल्यानंतर आमच्या मॅडमने खिचडी आणि चहा दिला. दिवसभर मी काही खात नाही, कारण हा उपवास मी लहानपणापासून हा पाळतो. माझ्या आईने हा उपवास पकडायला सांगितले. पहिल्यांदा उपवास पकडला त्यावेळेस 5 फळं, नारळ, नारळाचा विडा असा मी देवळात घेऊन कृष्णाच्या इथे ठेवला आणि तिथपासून मी उपवास पकडतो. हा माझा कडक उपवास असतो. तर घरी आल्यानंतर आज उपवास होता. शेवग्याची भाजी आणली होती आणि आलूवडीची पानं आणली होती. तर आम्ही रेसिपी बोलू करूया. तर अचानक आम्ही ठरलं की आज रेसिपी करायची. तर रेसिपी आम्ही दाखवत आहोत. हे बघा, आज गोकुळाष्टमीचा उपवास आहे, तेव्हा त्यांनी शेवग्याची भाजी आणली. कारण शेवग्याची भाजी आजच्या दिवसाला करतात. तर मी आज शेवग्याची भाजी करणार आहे. ही स्वच्छ म्हणजे साफ करून स्वच्छ धुवून ठेवले. नंतर चपाती आणि शेवग्याची भाजी. आणि आजच्या दिवसाला बटाट्याची भाजी पण करतात. बटाट्याची भाजी, चपाती किंवा पुरी भाजी असं करतात. आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. त्या दिवशी म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे शेवग्याच्या भाजीचा. पण आज गोकुळाष्टमीचा उपवास आहे, तर उपवासालाही खाल्ली जाते भाजी शेवग्याची, म्हणून ते घेऊन आलेत. ते आता मी बारीक चिरून घेतले. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. तुम्हाला सांगते कसं बनवायचं ते. मी हा तवा ठेवलाय लोखंडी. मी लोखंडी तव्यातच करते भाज्या. तेल ओतून घेते. आता तवा तापलाय आपला, तेल ओतून घ्यायचं. कांदा आणि मिरची टाकायची. कांदा आणि मिरची अशी पोळली, नरम झाले तर भाजी टाकून घेते मी. उपवासालाही सगळीकडे खाल्ली जाते भाजी, चपात्या किंवा पुऱ्यांबरोबर. आणि ह्या भाजीत कॅल्शियम असतात जास्त. आपल्या शरीरात कॅल्शियम कमी असलं तर ही भाजी भरून काढते कॅल्शियम. म्हणून आठवड्यातनं 2दा तरी भाजी खाल्ली जाते. थोडी अशी नरम झाली की चवीनुसार मीठ टाकायचं. आणि या भाजीवर झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवल्यावर असे पाळी पडते. कुठल्याच पालेभाजीवर झाकण नाही ठेवायचं. असेच बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं. काही लोक असे उकडतात. ते ही भाजी उकडायची नाही. उकडल्यावर ह्यातले सत्व निघून जातात. तर अशी कांद्यावर वाफेवर असे करायचं. वाफेवर म्हणजे झाकण ठेवून नाही, असंच लोखंडी तव्यात मी करते. कारण आपल्या शरीरात लोह पण गेलं पाहिजे, आपल्याला आयर्न मिळतं. हे बघा, आपली भाजी पोळली. आता बघा, झाकण ठेवला सुद्धा कलर बदलला. आता बघा हिरवीगार तसाच कलर राहतो शेवटपर्यंत, खाईपर्यंत. तर आता मी चवीनुसार मीठ टाकते.
चवीनुसार मीठ टाकलंय. आता मी गॅस बंद करते. आपली भाजी तयार झाली. आज गोकुळ अष्टमी आहे, गोपाळ काळा. तर सगळ्यांना गोपाळ काळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज आलू वड्या करत आहे उद्या उपवास सोडण्यासाठी. तर तुम्हाला दाखवत आहे. पहिला मी दाखवलंय कुकरमधल्या आलू वड्या ग्लासात केलेल्या. आता मी साध्या सोप्या नेहमी आपण बनवतो ना आलू वड्या, तशा मी दाखवणार आहे. हे बघा, मोठी मोठी पानं आहेत आलू वडीची. इथे शिरा कापून घेतल्यात, तरी पण असं जाड वाटतायत, म्हणून मी आता लाटणीने लाटून घेत आहे. मग ते नरम होतात. सगळ्या पानांना असं मी लाटून घेते. मोठी पानं आहेत म्हणून मी पारात घेतली. तर असं शिरा मोठ्या असतील तर असं लाटून घ्यायचं. मी आता सगळ्या पानांना असं हे करून घेते, शिरा मोडून घेते. मग आपल्याला पानं दुमडायला बरी पडतात. हे बघा, सगळ्या शिरा मी अशा हे करून पानं पहिली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. नंतर ते शिरा कापून घेऊन आता लाटणीने असं सगळ्या शिरा मी हे करून असं. साहित्य काय काय घेतलंय दाखवते तुम्हाला. हे बघा, साहित्य घेतलंय. बेसन घेतलंय 1 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 लिंबूचा रस घेतलाय, थोडा गूळ घेतलाय. हे आलं लसूण मिरची जाडसर वाटून घेतलंय. हे सफेद तीळ आणि हे हळद घेतले, गरम मसाला, तिखट मसाला, चवीनुसार मीठ घ्यायचं. हे सगळं एकजीव करून दाखवते. बेसन, तांदळाचं पीठ घ्यायचं, कुरकुरीतपणा येतो त्याच्याने. आलं लसूण आणि मिरची जाडसर वाटून घेतलं. सफेद तीळ, 1 लिंबूचा रस आंबटपणा येण्यासाठी, थोडा गूळ घेतलाय. हे सुके मसाले, चवीनुसार मीठ घ्यायचं. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. पाणी ओतायचं. जास्त घट्ट नाही करायचं, जास्त पातळ नाही. पानांना पातळ लावण्यासाठी जरा असं एकदम घट्ट नाही करायचं, कारण आपल्याला कुरकुरीत आलू वडे करायचे आहेत. हे बघा, सगळा एकजीव करून झालाय. एवढा पातळ करायचं. आता मी तुम्हाला लावून दाखवते पानांना. असं पातळ पातळ लावत जायचं. जास्त घट्ट नाही लावायचं, पातळ पातळ असं, म्हणजे आलू वडे आपल्या कुरकुरीत होतात. आणि पान एकावर एक असं लावत जायचं. दुसरा पान घेतो त्याच्यावर, दुसरा घेतोय त्याच्यावर. बघा, त्याच्यावर असं एकावर एक असं पान ठेवत जायचं. परत लावायचं त्याला. खूप प्रकार आहेत असे आलू वडे बनवायचे. मी एकदा दाखवलंय, हा दुसऱ्यांदा. परत पान ठेवायचं. तीन झाली पानं. आता परत असं लावून घ्यायचं. तिसऱ्या पानाला लावायचं.
एकावर एक असं 3 पानं मी लावले. असं लावून घ्यायचं, सारखंच लावून घ्यायचं. आता तुम्हाला दाखवते पाणी कसं दुमडायचं ते. हे बघा, असं इकडून घ्यायचं. आता मोठं झालंय. याला चाळणीला तेल लावलंय. ही चाळणीत काही एवढं बसणार नाही म्हणून मी मध्ये कट करून घेणार आहे. चाळणीत बसली नसती ना एवढी मोठी, एवढी बघा चाळणीत बसली नसते म्हणून मी असं कट करून घेतली आणि असं ठेवलंय. हे बघा, दुसऱ्यांदा लावून दाखवते तुम्हाला. पानं मोठे आहे ते परातीत बसत नाही. सगळीकडे असं सारखंच पातळ लावून घ्यायचं. पुन्हा पाणी ठेवायचं. असं ठेवत लावत जायचं. तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते कसं दुमडायचं ते. आपण राहणार नाही आहे त्याच्यात म्हणून मी कट करून घेते. हे बघा, असं मी लावून घेतलंय. आता कढई घेतली ही, त्याच्यात मी पाणी ठेवलंय. हे बघा, एवढं असं. हे बुडणार नाही एवढं असं. आणि ही रिंग ठेवलंय इथं. आणि मी त्याच्यावर या आळू वडे ठेवते बनवलेले. त्याच्यावर झाकण ठेवायचं. 15-20 मिनिटं ठेवायचं असं. नंतर तुम्हाला दाखवते. बघा, आपली आलूवडी गार झाले. कापून तुम्हाला तळून दाखवते. गार झाल्यावर चांगल्या कापतात. हे बघा, कापून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवले, त्याचं तळून दाखवते. बघा, आलूवड्या आपल्या हे तळून झाल्या. अशा लालसर जरा करायच्या. गॅस बंद करा. तीळ कसे असे दिसले पाहिजे बघा. आलू वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. उपवासानिमित्त आलूवडी आणि शेवग्याची भाजी पुरी हे बनवले आहे. ते रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.